Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 17 व 18 मार्चचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 15 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे, सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे. बघूयात प्रश्न क्रमांक पहिला. लैंगिक असमानता निर्देशांक म्हणजेच GII 2022मध्ये भारताचा 193 देशात कितवा क्रमांक लागतो? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, 108वा क्रमांक लागतो भारताचा. हा अहवाल नुकताच प्रकाशित झालेला आहे 2024मध्ये. यासंबंधीची अधिक माहिती बघा. लैंगिक असमानता निर्देशांक 2022 जाहीर करतं UNDP म्हणजेच संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. दिनांक 13 मार्च 2024ला हा अहवाल प्रकाशित झाला होता. भारत 0.437 गुणासह 108व्या क्रमांकाचा आहे 193 देशामध्ये. 2021मध्ये भारत 0.490 गुणासह 122व्या क्रमांकावर होता 191 देशामध्ये. या निर्देशांकात 2021च्या तुलनेत 2022मध्ये 14 अंकांची लक्षणीय वृद्धी झालेली आहे. येथे अपेक्षित प्रश्न बघा काय काय येऊ शकतात. लैंगिक असमानता निर्देशांक 2022मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? 108वा. हा अहवाल कोणी जाहीर केला? 2021च्या तुलनेत 2022मध्ये भारताची किती अंकांनी वृद्धी झाली? असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आता. खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 16 मार्च. याची थीम पण लक्षात ठेवा. याची थीम आहे वॅक्सिन्स फॉर ऑल आणि याचा उद्देश आहे लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे. येथे तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे राष्ट्रीय लसीकरण दिवस कोणता आहे हा एक प्रश्न, आणि राष्ट्रीय लसीकरण दिवस 2024ची थीम काय आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कुणाच्या हस्ते इथेनॉल 100 या इंधनाचा आरंभ करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते. याबद्दलची अधिक माहिती बघूयात. इथेनॉल 100 या इंधनाचा आरंभ पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते याचा आरंभ करण्यात आला होता. याचा लाभ महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली आणि तामिळनाडू या 5 राज्यातील 183 ठिकाणी होणार आहे. 2025-26मध्ये भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे 20% आणि हे पण महत्त्वाचं आहे. येथे तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. पहिला, इथेनॉल 100 या इंधनाचा आरंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? आणि 2025-26 या वर्षामध्ये पेट्रोलमध्ये किती इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण भारतातर्फे ठेवण्यात आलेलं आहे? तर 20%. आणि जर अजून अवघडात जर गेले तर किती राज्यामधील किती ठिकाणी इथेनॉल 100 या इंधनाचा आरंभ करण्यात आला असा एक प्रश्न येऊ शकतो. तर 5 राज्यातील 183 ठिकाणं लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या जिल्ह्यातील लांजा तालुक्यात फणस संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यामधील लांजा तालुका आहे, तेथे फणस संशोधन केंद्राची स्थापना होणार आहे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. हे जे फणस संशोधन केंद्र आहे हे स्थापन करण्याचा निर्णय राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीमध्ये करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील काही प्रमुख कृषी संशोधन संस्था बघा. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सातारा, गवत संशोधन केंद्र पालघर, नारळ संशोधन केंद्र भाट्टे रत्नागिरी. समोरची माहिती बघा. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड, काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग, केळी संशोधन केंद्र यावल जळगाव, हळद संशोधन केंद्र दिग्रस सांगली, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हिरज केगाव सोलापूर आणि राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 5. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे.
नुकताच घोषणा करण्यात आलेले मराठवाड्यातील पहिले मधाचे गाव कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, भंडारवाडी. यासंबंधीची अधिक माहिती बघा. भंडारवाडी किनवट तालुका, नांदेड जिल्हा यामधील हे गाव आहे. मराठवाड्यातील पहिले मधाचे गाव आहे आणि राज्यातील चौथे मधाचे गाव आहे. देशातील पहिले मधाचे गाव आहे मांगर, जे की साताऱ्यामध्ये आहे. सोबतच देशातील पहिला मध महोत्सव लक्षात ठेवा. या मध महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबई येथे. येथे अपेक्षित प्रश्न बघा. मराठवाड्यातील पहिले मधाचे गाव म्हणून कोणत्या गावाची घोषणा करण्यात आली? तर भंडारवाडी. किंवा प्रश्न फिरवून तुम्हाला विचारू शकतील की भंडारवाडी हे मराठवाड्यातील पहिले मधाचे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे? नांदेड. देशातील पहिले मधाचे गाव लक्षात ठेवा. आणि जो मध महोत्सव आहे याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. पर्यटकांसाठी भवन बांधण्यासाठी काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, महाराष्ट्र. देशातील पहिलंच आहे, त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. पर्यटकांसाठी भवन बांधण्यासाठी काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र. काश्मीरमधील ठिकाण लक्षात ठेवा, इचगाव असं ते काश्मीरमधील ठिकाणाचं नाव आहे. ते ठिकाण पण तुम्हाला विचारू शकतील. 2.5 एकर परिसरामध्ये हे भवन बांधण्यात येणार आहे. समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 7. शेरिंग तोबगे यांची पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केल्यानंतर आपल्या पहिल्या परराष्ट्र दौऱ्यासाठी भारताची निवड केली. ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, भूतान या देशाचे पंतप्रधान आहेत ते. समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या राज्याने देशातील पहिल्या मरीन एलिट फोर्सची स्थापना केली? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, तामिळनाडू. यासंबंधीची अधिक माहिती बघा. देशातील पहिली मरीन एलिट फोर्स, राज्य आहे तामिळनाडू आणि तामिळनाडूमधील ठिकाण लक्षात ठेवा, रामनाथपुरम असं त्या ठिकाणाचं नाव आहे. याचा उद्देश आहे मन्नारचे आखात आणि पालकची सामुद्रधुनी या भागातील स्रोतांचे आणि जैवविविधतेचे रक्षण करणे. या एलिट फोर्सची घोषणा 2022च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती आणि याची स्थापना आत्ता 2024मध्ये करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 9. नुकताच कोणत्या राज्याने सर्व शाळांमधील शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, महाराष्ट्र राज्याने हा निर्णय घेतलेला आहे. यावर हा एकच प्रश्न अपेक्षित आहे. नेक्स्ट प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 10. हा प्रश्न VIMP आहे. प्रश्न बघा, लिमितिये संयुक्त युद्ध सराव 2024 कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, भारत आणि सेशल्स. यासंबंधीची अधिक माहिती बघा. लिमितिये हा संयुक्त युद्ध सराव 2024 आयोजन करण्यात आलं होतं भारत आणि सेशल्स. या युद्ध सरावाचं आयोजन सेशल्स या देशामध्ये करण्यात आलं होतं आणि याची सुरुवात 2001 पासून झालेली आहे. दिनांक 18 ते 27 मार्च 2024मध्ये हा युद्ध सराव आयोजित करण्यात येणार आहे. याची आवृत्ती आहे 10वी. क्रेओल या भाषेमध्ये लिमितिये या शब्दाचा अर्थ होतो मैत्री. येथे अपेक्षित प्रश्न बघा तुम्हाला. लिमितिये हा संयुक्त युद्ध सराव कोणत्या 2 देशामध्ये आयोजित करण्यात आला? या युद्ध सरावाची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आली? याची आवृत्ती कितवी आहे? आणि क्रेओल या भाषेमध्ये त्याचा अर्थ काय आहे? समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 11. नुकताच मोहम्मद मुस्तफा यांनी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, पॅलेस्टाईन या देशाचे नवनियुक्त पंतप्रधान आहेत ते. यासंबंधीची अधिक माहिती बघा. मोहम्मद मुस्तफा पॅलेस्टाईनचे नवीन पंतप्रधान. त्यांचा जन्म वेस्ट बँक शहरात झाला होता 1954ला. जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठ अमेरिका येथून त्यांनी व्यवसाय प्रशासन आणि अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट पण मिळवलेली आहे. यापूर्वी पंतप्रधान म्हणून मोहम्मद शातिह हे कार्यरत होते. त्यांनी राजीनामा दिला होता
त्यांच्या जागी आता मोहम्मद मुस्तफा यांची नियुक्ती करण्यात आली. पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी त्यांची नियुक्ती केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 12. भारतातील कोणत्या राज्यात डिफेन्स कॉरिडॉर उभारण्यात आले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश. आणि या अंतर्गत 7,000 कोटी रुपयाची गुंतवणूक पण झालेली आहे. प्रश्न क्रमांक 13 बघूयात आता. भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच नॅशनल आयकॉन म्हणून कुणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, शीतल देवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. समोरचा प्रश्न बघा आता, थोडी माहिती आहे ती पण बघा. भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच नॅशनल आयकॉन म्हणून शीतल देवी यांची निवड करण्यात आली आहे. आणि त्यांचा खेळ आहे तिरंदाजी. याचा उद्देश काय आहे? मतदान शिक्षण आणि समावेशकता या पैलूंना चालना देणे. नेक्स्ट प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 13. सिंधी रेल्वे ड्राय पोर्ट कोणत्या जिल्ह्यात उभारले जात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, नागपूर. आणि आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. आदिवासी संस्कृती आणि वारसा जतन आणि संवर्धन केंद्राचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, झारखंड राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. आदिवासी संस्कृती आणि वारसा जतन आणि संवर्धन केंद्र उद्घाटन केलेलं आहे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी. ठिकाण आहे पदमपूर, खाटसावण जो जिल्हा आहे तेथील झारखंड. उद्देश आहे झारखंड राज्यातील आदिवासी समाजाच्या समृद्ध वारसाचे चित्रण आणि जतन करण्याचा प्रयत्न करणे. मागील व्हिडिओमध्ये जो शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारला होता त्याचं योग्य उत्तर बघा. प्रश्न होता, खालीलपैकी कुणाला साहित्य अकादमी पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, कृष्णांत खोत यांना. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न आहे, मुंबई संघाने यंदाच्या विजेतेपदासह एकूण किती वेळा रणजी करंडक स्पर्धा जिंकली आहे? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.